पुण्यातील विहा मांडवा येथे डीयू माळवदे कलेक्शन मध्ये भव्य सेल धमाका ऑफर सुरू। सर्व गरजेच्या वस्तूंवर 50% सूट देण्यात आली आहे। त्यामध्ये साडी, रग, रेडीमेड ड्रेस, मेन्स वेअर, ड्रेस मटेरियल, बेडशीट व अनेक वस्तूंवर 50% सूट करिता अवश्य भेट द्या। दररोज नवीन मालाची व्हरायटी ग्राहकांसाठी होलसेल दरामध्ये उपलब्ध। डीयू माळवदे कलेक्शन सेंट्रल बँकेच्या शेजारी विहा मांडवा। फोन नंबर 8808425374 तसेच 8208567629। प्रतिनिधी शेख आरिफ, विहा मांडवा। पैठण तालुक्यात गौण खनिज उत्खनन व वाहतूक याला लगाम घालण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे तहसीलदार सारंग चव्हाण हे नेहमी त्यांच्या पारदर्शकतापूर्ण व एकनिष्ठेने ते प्रामाणिक प्रयत्न करतात। दिनांक 18/7/2024 रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पैठण दौऱ्यावर असताना त्यांनी पैठण तालुक्यातील अनेक गावात बैठका घेतल्या व या दौऱ्याची चाहूल लागताच गौण खनिज उत्खनन व अवैध वाहतूक करणाऱ्यांना जणू काही मोकाच मिळाला। त्यांनी आपले गोरखधंदे माती वाळू मुरुम चोरीला तहसीलदार हे विरोधी पक्षनेते यांच्यासोबत बैठकीत उपस्थित असल्याने गैरफायदा घेत आपला धंदा सर्रास चालू केला व सदर घडत असल्यावर प्रकरणाची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या कानी येताच त्यांनी विहा मांडवा परिसरातून अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्यांना चांगला चोप दिला। यापूर्वीही स्वतः तहसीलदार सारंग चव्हाण यांनी मोठी कारवाई केली होती, तर विहा मांडवा येथे शासकीय जमिनीतून मुरुमाचे उत्खनन करून दुसरीकडे टाकण्याचा सापळा लावलेल्या अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या परंतु तहसीलदार सारंग चव्हाण यांना घडत असलेल्या प्रकाराची कुजबूज लागली, तर तात्काळ माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी धाव घेत असता तेथे गौण खनिज तस्करी करणारी वाहने निदर्शनास आली। तहसीलदार यांनी तात्काळ ॲक्शन घेत या सर्व पथकाच्या मदतीने वाहने आपल्या ताब्यात घेतली, तर पकडलेल्या वाहनामध्ये 3 ट्रॅक्टर, 1 जेसीबी व 1 मिनी बुग्गी असे एकूण 5 वाहने पकडून तहसील कार्यालय पैठण येथे पंचनामे करून जमा केले। सदर पथकामध्ये तहसीलदार सारंग चव्हाण हे स्वतः होते व केकान मंडळ अधिकारी पाचवड व अतिरिक्त मंडळ अधिकारी विहा मांडवा, तलाठी कावळे मॅडम यासाठी तलाठी पाचवड व तलाठी शिंदे यांनी तलाठी मेजर राम माने, शासकीय वाहन चालक बीटी धारकर कोतवाल, संतोष दळवी, हरीश शेळके, सोमनाथ कोल्हे आदींचा समावेश होता।